नमस्कार माझ्या बालमित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न विथ प्रतिभा. तर आज आपण बघतोय इयत्ता दुसरीची हळूच या हो हळीच या ही कविता भाग 2 मधली ही कविता आहे. त्या कवितेमधले प्रश्नांची उत्तरे किंवा स्वाध्याय आपण आज पाहणार आहोत. तर हळूच या कवितेचा स्वाध्याय पाहूया. काय ते लिहा. पहिला प्रश्न आहे, काय ते लिहा. दवबिंदू पडतात. दवबिंदूचं काय पडतात? दवबिंदूचे सडे पडतात. फुले आनंदाने उधळतात. फुले आनंदाने काय उधळतात? फुले आनंदाने सुगंध उधळतात. काय उधळतात? सुगंध. दुसरा प्रश्न आहे, कसे ते लिहा. काय लिहा? कसे ते लिहा. फुलांकडे जावे. फुलांकडे, मग तुम्ही कसा प्रश्न विचारणार? फुलांकडे कसे जावे? फुलांकडे हळूच जावे. फुलांची हृदये कशी आहेत? फुलांची हृदये इवलीशी आहेत. कशी आहेत? इवलीशी. प्रश्न तिसरा आहे, कोठे ते लिहा. फुले लपून बसतात ते ठिकाण. फुले कोठे लपून बसतात? पानांच्या आड. कोठे लपून बसतात? पानांच्या आड. तऱ्हेतऱ्हेचे रंग. तऱ्हेतऱ्हेचे रंग कसे असतात? अंगावरती. कोठे पडतात तऱ्हेतऱ्हेचे रंग? तऱ्हेतऱ्हेचे रंग कोठे पडतात? अंगावरती. तर आता पुढचा प्रश्न आहे, तर काय झाले असते? तर काय झाले असते? जर वारा सुटला नसता तर काय झाले असते? जर वारा सुटला नसता तर काय झाले असते? फुले डोलली नसती. काय? फुले डोलली नसती. वाराच आला नसता तर फुले हल्ली असती का जागेवरनं? नसती. म्हणजे फुले डोलली नसती. आता एका वाक्यात उत्तरे लिहा. इतरांना देण्यासाठी कोणती गोष्ट तुझ्याजवळ आहे? अशा कोणत्या गोष्टी तू इतरांना देऊ शकतो? तर पेन, खोडरबर, पेन्सिल अशा अनेक गोष्टी आपण इतरांना देऊ शकतो. फुलांप्रमाणे आणखी कोणाचा सुगंध सगळीकडे पसरतो? फुलांप्रमाणेच कुठल्या कुठल्या गोष्टींचा सुगंध पसरतो? तर मिठाईचा सुगंध पसरतो, भजीचा सुगंध पसरतो, भाजीचा सुगंध पसरतो. अशा अनेक गोष्टींचा सुगंध पसरतो. मग तुम्हाला आवडतील त्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. फुलांप्रमाणे आणखी कोणाचे मन निर्मळ व सुंदर आहे? फुलांप्रमाणे आणखी कोणाचे मन निर्मळ व सुंदर आहे? तर लहान मुलांचे. लहान मुलांचे मन कसे असते? तुमच्यासारख्या छोट्या मुलांचे निर्मळ असते. त्या मनामध्ये कोणाविषयीही वाईट नसते. म्हणजेच फुलांप्रमाणे निर्मळ आणि सुंदर मन हे लहान मुलांचे असते. तुला कोणत्या फुलाचा रंग आणि वास आवडतो? तुम्हाला ज्या फुलाचा रंग आणि वास तुम्हाला आवडतो त्या फुलांचं नाव तुम्ही इथे लिहू शकता. तसंच मी इथे लिहिलं आहे, गुलाब, चाफा, मोगरा, जाईजुई किंवा कमळ. तुम्हाला जे फूल आवडेल त्याचं तुम्ही नाव लिहा. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द काय? इथे काही शब्द दिलेले आहेत, त्याचे समानार्थी शब्द लिहायचे. समानार्थी म्हणजे त्याचा अर्थ आणि ह्या शब्दाचा अर्थ हा समान असला पाहिजे, एकच असला पाहिजे. त्याला म्हणायचं समानार्थी शब्द. तर लहान. लहान म्हणजे छोटा. लहान म्हणजे छोटा. खोटे खोटे. खोटे खोटे म्हणजे जे खरे नसते ते, म्हणजेच लटकेस किंवा जे खरे नसते ते. सुहास. सुहास म्हणजेच वास किंवा सुगंध किंवाच चांगला वास. तर मुलांनो आज आपण हळूच या हो हळूच या या कवितेचा स्वाध्याय पाहिला. मला वाटतंय तुम्ही हा चांगल्या पद्धतीने तुमच्या वहीत लिहून घ्याल आणि याची उत्तरे पाठ करून चांगले चांगले मार्क मिळवाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.